स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंडा चौक, विजापूर वे, सोलापूर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विचार व संदेश रांगोळी स्पर्धेतून स्पर्धकांनी सादर केली आहे, अशी प्रतिक्रिया मास कम्युनिकेशन विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अंबादास भास्के यांनी दिली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये सामाजिक शास्त्र संकुलमध्ये उभा आहोत। कालपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त विद्यापीठात कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। काल 27 तारखेला ग्रंथ प्रदर्शन होतं आणि आज रांगोळी स्पर्धा आहेत। तर या सामाजिक शास्त्र संकुलमध्ये मास कम्युनिकेशनचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर भास्के सर आज आपण इथं उभा आहेत। आपण त्यांची या स्पर्धेविषयी थोडक्यात त्यांचं मत घेऊयात। सर, आज ही स्पर्धा झाली, या स्पर्धेबद्दल आपलं मत काय आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंती निमित्ताने आपण विद्यापीठामध्ये विविध स्पर्धा ज्या आहेत त्याचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये रांगोळी स्पर्धा ही एक आहे आणि रांगोळी स्पर्धेमध्ये विशेष जो आहे तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनातील क्षणचित्राविषयी विषय दिलेला आहे आणि मग अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांनी एकंदरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या व्यक्तिरेषाच्या ज्या विविध पैलू आहेत त्यांनी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि मला वाटतं की या रांगोळी स्पर्धेतून विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्या ज्या विचार आहेत, जो संदेश आहे तो रांगोळीमधून ते देतील असं मला खात्री वाटते। सर, आज या स्पर्धक आलेले आहेत। या स्पर्धकामध्ये विविध ठिकाणातून स्पर्धक आले आहेत। मग आपण या स्पर्धेला आयोजन केलेल्या स्पर्धकाला विद्यापीठाचेच का बाहेरचे विद्यार्थी पण आपण किंवा म्हणजे जनता बोलवली का लोक बोलवले आहेत, याबद्दल थोडक्यात सांगा। नाही, आपण हे विद्यार्थ्यांसाठी खुली स्पर्धा ठेवलेली आहे आणि मग याचं जे प्रदर्शन आहे त्याचं आपण बाकीच्या ज्या समाजातील घटक आहेत त्यांनासुद्धा आपण हे खुली ठेवलेली आहे। पण स्पर्धक हे सहसा आपल्या कॅम्पसमधले कर्मचारी, विद्यार्थी यांचा सहभाग यामध्ये जास्त आहे। आता या स्पर्धेमध्ये स्पर्धक जे स्पर्धेमध्ये उत्तीर्ण होतील किंवा ज्यांना पारितोषिक मिळेल तर त्याबद्दल आपलं मत काय? एकंदरीत उद्देश हाच आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं चरित्र जे आहे किंवा जीवन गौरव जे आहे किंवा त्यांनी जे केलेलं काम आहे हे समजून घ्यावं हे आणि त्या कामाचं एक प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गोडी निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश आहे। धन्यवाद सर। आज या स्पर्धेमार्फत डॉक्टर भास्के सरांनी असं निवेदन केलं की आज या स्पर्धेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं चरित्र, त्यांचं कार्य, सामाजिक कार्य किंवा जे काही असेल ते संपूर्ण लोकांना या चित्राद्वारे प्रदर्शित व्हावं, चित्राद्वारे त्यांची कारकीर्द लोकांना समजावी, त्यासाठी हे चित्र प्रदर्शन आयोजन केलेलं आहे। आणि या स्पर्धेचे जे म्हणजे पारितोषिक विजेते आहेत की त्यांच्यामार्फत त्यांना बाबा इथून पुढं अशाच प्रकारची जर स्पर्धा असेल तर त्यांना त्यांचा हौसला वाढण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढण्यासाठी उपयोगी पडेल, असं भास्के सरांनी मत व्यक्त केलं आहे। भास्के सर आज मास कम्युनिकेशन सहयोगी प्राध्यापक आहेत, त्यांनी आपल्याला ही चांगली मुलाखत दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। मी कॅमेरामॅन मुरलीधर काळेसोबत निलेश कोटा, डॉक्टर जगताप, लोकप्रधान चॅनल, विद्यापीठ। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी। आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस रस्ता, सोलापूर।